गुड मॉर्निंग माझी यूट्यूब फॅमिली. आता वाजलेले आहे 7:30 आणि मी इकडे कुलूला उठवलेलं आहे कारण की स्कूलची तयारी करायची आहे. त्यामुळे त्याला उठवून बसलं आणि 7:30 वाजले त्यामुळे पटपट आवरायचंही आहे. त्याला तयारही करायचं आहे. टिफिन ऑलरेडी मी तयार करून ठेवलेला आहे. आता त्याला तयार करून स्कूलमध्ये पाठवायचं आहे कारण की 7:45ला त्याची बस येणार आहे आणि पटपट आपल्याला 120च्या स्पीडनी तयार करून आपल्याला बसपर्यंत पोहोचायचं आहे. कुल्लू स्कूलला गेल्यानंतर सकाळची कामे पटपट आवरली जातात. त्यानंतर तो 11:30ला स्कूलमधून येतो आणि त्याने असा आग्रह केला आज की आज मला कणीस खायचं आहे. आणि बाहेरचंही वातावरण खूप छान होतं. बाहेर पाऊस पडत होता आणि फ्रीजमध्ये कणीससुद्धा अवेलेबल होतं. तर मला असं वाटलं की तो खाणार नाही. मी म्हटलं तू कधीच खात नाही, मी जेव्हाही आणलं तेव्हाही. पण तो असा बोलला की आई मी खाणार. तर त्याने स्वतः काढलं फ्रीजमधून आणि स्वतःच त्याला सोलत बसला. त्यानंतर मी म्हटलं की चल ठीक आहे, आज तुझ्या इच्छेमुळे मग मी तुला आज कणीस भाजून देते, पण मेहनत तुला करावी लागणार. की मेहनत करून कणीस सोललं. त्याला त्याची किंमतही राहील आणि त्याला त्या गोष्टीचा स्वादही येईल की आपण इतक्या मेहनतीने सोलून भाजून छान आता टेस्टी लागते. कारण कष्टाने मिळवलेल्या गोष्टीची किंमत जरा जास्ती असतं. आपण भाजायचं की वडे बनवायचे? भाजून खाणार की वडे बनवून खाणार? भाजून खाणार? भाजून देऊ? बरं. कणीस तर गॅसवर भाजते. चुलीवरचा स्वाद काहीतरी वेगळाच असतो. आणि कणिसाला मग मसाला लावून घ्यायसाठी थोडंसं नमक, तिखट आणि गरम मसाला, त्यात थोडं लिंबू पिळते कारण की कुलूला खायचं आहे. त्यामुळे जास्त आंबट पण नको आणि तिखट पण नको. त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून असा मसाला तयार करून घेतला आणि त्यानंतर कणसावर छान असा तो रगडायचा आहे आणि मस्त असं टेस्टी आपला कणीससुद्धा लागणार आहे.
सायंकाळ झाली आणि कुल्लू आणि मी घराबाहेर पडलो. बाहेर येताच झाडावरची कोकिळ खूप सुंदर अशी आवाज करत होती. त्यानंतर असताना क्लासच्या बाहेर आलेलो आहे आणि आज खूप ऊन असल्यामुळे ना जरा दम लागला. तर कुल्लू क्लासला गेले आणि मी इकडे बसले. इकडे आहे चहाचं दुकान जे आणि इकडे फॅनसुद्धा लागलेला आहे. स्कूलमध्ये सांगितलं की थँक्यू कार्ड बनवायचं जे की टीचरला, स्टाफला किंवा AO सरांना किंवा मग रिसेप्शनिस्ट ज्या मॅम असतात ना त्यांना सगळ्यांना थँक्यू कार्ड द्यायचं जेणेकरून ह्या मुलांना ना त्या व्यक्तीबद्दल किंवा तिथे जे काम करतात स्कूलमध्ये त्यांच्याबद्दल ना थोडंसं आपुलकी वाटायला पाहिजे या त्यांना छान ट्रीट करायला पाहिजे. त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल छान अशी भावना यायला पाहिजे. तर मग इकडे थँक्यू कार्ड चाललेलं आहे कुल्लूचं आणि सुंदर असं थँक्यू कार्ड तयार झालेलं आहे. कॅटरपिलर काढलेलं आहे. ऑलमोस्ट डन झालेलं आहे. फक्त आता मागे लिहायचं आहे मॅसेज. बस असं झालंय. ठीक आहे. पुढचं झालंय पण पाठमागचं नाही झालंय. त्याच्या मागे तर पॅरेंट्स लोकांना जास्त मेहनत करायची ना. नाही मी पण केलंय ना हे स्टेज. होय छान झालं ना. थँक्यू कार्ड बनवायचं होतं पण पूर्ण पलंगभर पसारा पडून ठेवलेला होता. सगळं आता निस्तरायचं आहे आणि जेवण करून आराम करायचं आहे कारण की उद्या सकाळला स्कूल आहे. चला थँक्यू. माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.